ही जुन्या काळाची कथा तुला ढसाढसा रडवेल, पण तुझ्यावर आलेले कितीही भयंकर खतरनाक संकट दूर तर करेलच, पण तुझ्या कितीही मोठ्या शत्रूचा नाश देखील करेल आणि तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. ही कथा तुझ्या समोर आली आहे, यामागे देवाची खूप मोठी योजना आहे. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नको, कारण या कथेचे खूप मोठे फळ तुला प्राप्त होणार आहे. हे परमेश्वरा, जो मनुष्य ही कथा ऐकेल त्यांची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवू नका आणि मरेपर्यंत तुमचे संरक्षण कवच या भक्ताभोवती तयार करा. ही कथा कितीही मोठे दोष, आजार, शत्रू, गरिबी, दारिद्र्य, साडेसाती, पनवती सर्व काही क्षणात दूर करू शकते, इतकी शक्ती या कथेत आहे. ज्यांनी तुला एकटं पाडलं, तुझा वापर करून घेतला, तुला अपमानित केलं, भगवंत त्यांनाही चांगलाच धडा शिकवेल. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानेच तुला या कथेचे मोठे फळ प्राप्त होईल. या कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात पवित्र आणि मोठी इच्छा पूर्ण करणारे वाक्य टाईप करा. मी भाग्यशाली आहे, परमेश्वर माझ्यासोबत आहे. आणि आजची कहाणी किमान 3 भक्तांना शेअर करून लाईक करा. भक्ती वाढवणारे काम करणारे भक्त भगवंतास प्रिय असतात. तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. एकेकाळी एक राजा होता, जो वासनेने इतका आंधळा झाला होता की तो त्याच्या स्वतःच्या मुलीकडे, त्याच्या स्वतःच्या वंशाकडे वाईट नजरेने पाहू लागला होता. पण नंतर असं काही घडलं की ज्याने सर्व काही हादरून गेलं. भक्तांनो, विलासनगर नावाचे एक समृद्ध आणि भव्य राज्य होते, ज्याची जमीन सुपीक होती आणि ज्याचे नागरिक कष्टाळू होते. तथापि या राज्यावर राजा जयपाल राज्य करत होता आणि हेच राज्याच्या दुर्दैवाचे सर्वात मोठे कारण होते. राजा जयपाल हा एक अतिशय धूर्त, कपटी आणि भ्रष्ट व्यक्ती होता, ज्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश सुख आणि त्याच्या इंद्रियांची तृप्ती होती. तो दिवस असो वा रात्र नेहमी सुखांमध्ये रमण्याचे नवीन मार्ग शोधत असे आणि राज्याचे कामकाज त्याच्या चापलुसी मंत्र्यांवर सोपवत असे, जे स्वतः राजासारखेच भ्रष्ट होते. राज्यातील कोणतीही सुंदर स्त्री, विवाहित असो वा अविवाहित, कुलीन असो किंवा सामान्य, राजा जयपालच्या पसंतीस पडली की तो तिला आपल्या आनंदाची वस्तू बनवत असे. तिला आपल्या आतल्या खोलीत आणण्यासाठी तो कोणत्याही थराला जात असे. त्याच्या या राक्षसी स्वभावामुळे राज्यात अशांतता पसरली होती. अनेक कुटुंबे त्याच्या वासनेला बळी पडली होती आणि त्यांनी त्यांचा सन्मान गमावला होता. राजा जयपालची पत्नी राणी प्रेमलता राजाच्या या घृणास्पद सवयीमुळे अत्यंत दुःखी आणि व्यथित झाली होती. तिच्या प्रजेच्या दुर्दशेबद्दल तिचे मन दररोज रडत असे, पण ती असहाय्य होती. ती वारंवार राजाशी धर्म आणि नैतिकतेचे आवाहन करून तर्क करण्याचा प्रयत्न करत असे, पण तो तिचे ऐकायलाही तयार नसे. राजाला राणीच्या सुखदुःखाची काहीच पर्वा नव्हती. तो त्याच्या अंतहीन रंगीबेरंगी समारंभांमध्ये, दारूच्या नशेत आणि नर्तकांच्या नृत्यांमध्ये मग्न असे. तो खूप दारू पित असे, दूरच्या देशातून दारू आणत असे आणि नवीन निष्पाप स्त्रियांसोबत त्याच्या दृष्ट इच्छा पूर्ण करत असे. त्याच्या राजवाड्याचा एक कोपरा नेहमीच उत्सवाने भरलेला असायचा, तर राज्यातील इतर अनेक घरे शोकाने बुडालेली असायची. दृष्ट राजा जयपालला मुले नव्हती आणि ही गोष्ट त्याला कधी कधीच त्रास देत असे. त्याला त्याचा वंश कसा वाढेल याची फारशी काळजी नव्हती. जर त्याला कधी काळजी वाटलीच तर ती फक्त एक मुलगा असण्याची होती, जो त्याच्या विशाल साम्राज्यात त्याचा उत्तराधिकारी असेल, त्याच्या सुखसोयींची खात्री करेल आणि त्याचा राजवंश चालू ठेवेल. अन्यथा त्याला विशेषतः मुलाचीही खास अपेक्षा नव्हती. तो स्वतःला
त्याच्या वंशाचा आरंभ आणि शेवट मानत असे. अगदी तसेच काळाचे चक्र त्याच्या गतीने फिरत राहिले. दिवस आठवड्यात, आठवडे महिन्यात आणि महिने वर्षात बदलत गेली. बिचारी राणी प्रेमलता कशी तरी देवाची प्रार्थना करत आणि तिच्या राजवाड्यातील एकांतात तिचे दुःख लपवत तिचे दिवस घालवत असे. तिचे राजावर खूप प्रेम होते. राजवाड्याच्या मर्यादेपलीकडे पाहताना ती तिच्या प्रजेच्या दुःखाने भरलेली होती आणि आतून राजाच्या वागण्याने तिला वेदना होत होत्या. एके दिवशी ऋतू बदलत असताना आणि निसर्ग नवीन रंगांनी भरत असताना राणीची तब्येत अचानक बिघडली. तिला चक्कर येऊ लागली, तिची भूक कमी झाली आणि अशक्तपणा जाणवू लागला. राजवाड्यात चिंतेची लाट पसरली आणि राजवाड्यातील वैद्यांना ताबडतोब बोलावण्यात आले. आपल्या कामात कुशल आणि अनुभवी असलेल्या राजेशाही वैद्याने राणीची नाडी काळजीपूर्वक तपासली, काही प्रश्न विचारले आणि नंतर काही क्षण शांततेत थांबले. वैद्याने राणीची तपासणी पूर्ण केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य उमटले आणि त्याने राणी प्रेमलता गर्भवती असल्याचे जाहीर केले. ही बातमी हळूहळू संपूर्ण राजवाड्यात पसरली आणि शेवटी राजा जयपालापर्यंत पोहोचली. तेव्हा त्याला अनपेक्षितपणे दिलासा मिळाला. कदाचित त्याच्या मनात खोलवर दडलेली एक छोटीशी आशा जागी झाली असेल. जर त्याला मुलगा झाला तर त्याचे नाव जिवंत राहील, त्याचे सिंहासन रिकामे राहणार नाही. या बातमीमुळे त्याच्या सवयींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. त्याने त्याचे मद्यपान कमी केले आणि काही दिवसांसाठी त्याच्या विचित्र कृतींपासून स्वतःला दूर केले. हा बदल पाहून राणी प्रेमलतालाही थोडी आशा वाटली की कदाचित मुलाच्या आगमनाने राजाचे हृदय बदलेल. पण ही सुधारणा अल्प काळ टिकली. जसे की अमावस्येच्या रात्री काही क्षणांसाठी चंद्राचे दर्शन. जसे जसे दिवस जात होते तसतसे राजा त्याच्या जुन्या सवयींकडे परतू लागला आणि राणीच्या आशा मावळल्या. 9 महिने राणीने अनेक त्रास सहन केले, परंतु तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या मुलीसाठी तिने ते धीराने सहन केले. 9 महिन्यांनंतर एका शुभ दिवशी राणी प्रेमलताने एका अद्भुत आणि सुंदर मुलीला जन्म दिला. तिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी होता. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे होते आणि तिचे ओठ गुलाबाच्या कळ्यांसारखे होते. जेव्हा राजा जयपाल, जो पुत्रप्राप्तीसाठी आसुसला होता, त्याला हे कळले तेव्हा त्याच्या मनात असलेली आशा आणि आनंद लगेचच नाहीसा झाला. त्याचा चेहरा रागाने आणि निराशेने पिळवटून निघाला. त्याने ताबडतोब एका नोकराला राणीकडे पाठवले आणि तिला सांगितले की तो तिच्या पोटातून जन्मलेल्या त्या दुर्दैवी मुलीचा चेहरा कधीही पाहणार नाही. तिने तिच्या मुलीला नेहमीच माझ्यापासून दूर ठेवले पाहिजे. जर मी तिला कधी पाहिले, अगदी चुकूनही, तर मी तिला आणि राणीला मारून टाकेन. हा संदेश काही विजांपेक्षा कमी नव्हता. जेव्हा बिचाऱ्या राणीला राजाकडून हा क्रूर आणि निर्दयी संदेश मिळाला तेव्हा ती खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ज्या मुलीसाठी तिने इतके दुःख सहन केले होते, त्याच मुलीला तिच्या वडिलांनी दत्तक घेण्यास नकार दिला होता. त्या बिचाऱ्या बाईने आणखी काय करायला हवे होते? राजेशाही आणि पुरुषप्रधान समाजात तिच्या शब्दांना काहीच किंमत नव्हती. आता राणीच्या आयुष्यात फक्त एकच आधार होता, तिची निष्पाप नवजात मुलगी. राणीला असे वाटले की जणू तिला तिच्या मुलीमध्ये एक नवीन जीवन मिळाले आहे, एक आधार ज्याच्या मदतीने ती तिचे उर्वरित दिवस जगू शकेल. तिच्या सुंदर डोळ्यांनी आणि दिव्य आभामुळे ती उल्लेखनीय मुलगी राणी प्रेमलताच्या आत्म्याला जिवंत करत होती. तिच्या मुलीचे उल्लेखनीय आणि अलौकिक सौंदर्य प्रतिबिंबित करून आणि तिला भविष्यातील ताऱ्यांसारखे चमकण्याची इच्छा व्यक्त करून राणीने तिचे नाव तारा ठेवले. दरम्यान राजा जयपाल पूर्वीपेक्षाही अधिक दृष्ट आणि क्रूर बनला होता. त्याने त्याच्या प्रजेवर नवीन कर लादले होते आणि तो उघडपणे त्याच्या मनाप्रमाणे वागत होता. त्याचा दरबार चापलूस
आणि दुष्कर्म्यांचा अड्डा बनला होता, जिथे न्याय आता वास्तवात नव्हता. काळ असाच निघून गेला. राजकुमारी तारा हळूहळू तिच्या आईच्या प्रेमात आणि संरक्षणाखाली वाढली. ती तिच्या आईच्या खोलीत मर्यादित राहिली, बाहेरील जगापासून जवळजवळ अनभिज्ञ. राजकुमारी तारा आता 10 वर्षांची होती. ती इतकी सुंदर होती की तिचे सौंदर्य अवर्णनीय होते. तिच्या सौंदर्याशी पृथ्वीवरील कोणत्याच गोष्टीची तुलना होऊ शकत नव्हती. जणू काही देवानेच तिला स्वतःच्या हातांनी निर्माण केले आहे असे वाटत होते. तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजस्वी होता. तिचे डोळे कमळासारखे होते आणि तिचा आवाज कोकिळेसारखा गोड होता. जो कोणी तिला पाहिल तो फक्त पाहतच राहील. राणी प्रेमलता आता तिच्या मुलीच्या राजकुमारी ताराच्या लग्नाची काळजी करू लागली. कारण प्राचीन काळी प्रथेप्रमाणे मुलांचे लग्न 15व्या वर्षी केले जात असे आणि जेव्हा त्यांचा 18वा वाढदिवस साजरा करण्यात यायचा तेव्हा त्यांना गौण समारंभ, एक धार्मिक विधी असते, तो देण्यात यायचा, ज्यात मुलीला तिचे वडिलोपर्जित घर सोडून मुलाच्या घरी जावे लागायचे. राणीला माहीत होते की राजा ताराशी लग्नबद्ध आहे, परंतु सामाजिक रीतिरिवाजांचे पालन करावेच लागेल. ही चिंता मनात ठेवून आणि धैर्य एकवटून एके दिवशी राणी राजासमोर हजर झाली. राजा त्याच्या आलिशान खोलीत पेयाचा आस्वाद घेत होता. राणीने हात सोडून म्हटले, महाराज, मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या मुलीचे तोंडही पाहायचे नाही, तसेच तुम्हाला माझ्या जवळही यायचे नाही, पण तेही ठीक आहे. पण आता आपली मुलगी, तुमची मुलगी तारा 10 वर्षांची आहे. समाजाच्याही मर्यादा आणि नियम आहेत. तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर समाजाच्या फायद्यासाठी तुम्हाला तिच्या लग्नाचा विचार करावाच लागेल. राजा आपल्या मुलीचे लग्न का करत नाही याबद्दल लोक काय म्हणतील? या वयात प्रत्येकजण आपल्या मुलांचे लग्न करतो. म्हणून हे राजा, कृपया राजकन्येसाठी योग्य वर शोधा आणि तिचे लग्न लवकर लावा, जेणेकरून मलाही मनशांती मिळेल. राणी प्रेमलताचे शब्द अनिश्चिततेने आणि काहीशा उदासीनतेने ऐकणाऱ्या राजाने तिच्या शब्दांवर विचार केला आणि त्याला समजले की ती बरोबर आहे. जर त्याने आपल्या मुलीचे लग्न केले नाही तर त्याला आणखी मोठ्या सामाजिक निषेधाला सामोरे जावे लागेल. प्रश्न निर्माण होतील आणि ते त्याच्या स्वतःच्या सन्मानासाठी हानिकारक. हा विचार मनात ठेवून आणि त्याच्या उत्साहाच्या अभावाला न जुमानता राजाने इच्छा नसताना राजकुमारी तारासाठी वर शोधण्यास सुरुवात केली. त्याने हे काम त्याच्या काही मंत्र्यांवर सोपवले. काही दिवसांनंतर राजकुमारी ताराचा विवाह प्रतापगड येथे निश्चित झाला, जे जवळच्याच एका राज्याचा भाग होते, जे त्याच्या शौर्य आणि न्यायासाठी प्रसिद्ध होते. प्रतापगडावर तेव्हा राजा धर्मपाल राज्य करत होता, जो एक न्यायी आणि लोकमैत्रीपूर्ण राजा होता. त्याला एकुलता एक मुलगा होता, युवराज अभिमन्यू. राजकुमार अभिमन्यू केवळ शूर आणि धाडसी नव्हता, तर तो अत्यंत देखणा आणि सद्गुणी देखील होता. ठरलेल्या वेळी शुभमुहूर्त निश्चित झाला आणि राजकुमारी ताराचा राजकुमार अभिमन्यूशी बालविवाह समारंभपूर्वक पार पडला गेला. राजा जयपालने त्यात रस दाखवला नाही, म्हणून लग्नाचे विधी साधेपणाने आणि कोणताही विशेष थाटामाट न करता पार पडले. राणी प्रेमलताने कशी तरी तिच्या मुलीच्या लग्नाची आवश्यक ती व्यवस्था केली. ताराने तिच्या वडिलांना लग्नात अगदी दूरवरूनही पाहिले नाही. अशीच काळाची चाके फिरत राहिली. दिवस, महिने आणि वर्षे उलटले. राजकुमारी तारा आता 18 वर्षांची होती. या 8 वर्षात ती तिच्या आईच्या सहवासात वाढली होती. तिच्याकडून ज्ञान आणि मूल्ये मिळवत होती. ती पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर, देखणी आणि मोहक बनली होती. तिचे सौंदर्य इतके होते की स्वर्गीय अप्सरा देखील तिचा हेवा करतील. राजकुमारी ताराची बुद्धी तिला मिळालेल्या दैवी सौंदर्या इतकीच तीक्ष्ण आणि तेजस्वी होती. ती संगीत, साहित्य आणि घरगुती व्यवहारात प्रवीण झाली होती.
राजकुमारी ताराच्या गौण किंवा प्रतापगड येथील तिच्या सासरच्या घरी कायमचे राहण्यासाठी निघून जाण्याची वेळ जवळ येत होती. तिच्या जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसे राणी प्रेमलताची तब्येत हळूहळू खालावत गेली. तिच्या मुलीच्या भविष्याची चिंता, राजाचे वर्तन आणि वर्षानुवर्ष असलेले संचित दुःख तिला आतून कमकुवत करत होते. तिला वाटू लागले की तिचा अंत जवळ आला आहे. जेव्हा राणी प्रेमलताला कळले की ती जगणार नाही आणि तिच्या प्रिय मुलीच्या सासरी जाण्याआधीच ती हे जग सोडून जाऊ शकते, तेव्हा तिने शेवटचा क्षण धैर्याने एकवटला. अत्यंत कमकुवत राणी प्रेमलता आधाराने चालत राजा जयपाल जवळ पोहोचते. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तिचा घसा गुदमरला होता. ती राजाला विनंती करते, महाराज, मला चांगलेच माहिती आहे की तुम्ही आपल्या मुलीचा किती द्वेष करता. लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही तिच्याकडे पाहण्यासाठीही नकार दिला आहे. तिला कधीही तुमचे प्रेम दाखवले नाही. पण आता मला वाटत नाही की मी जास्त काळ जगेन. माझा श्वास माझी साथ सोडून देत आहे. म्हणून हे राजा, मी माझ्या मुलीची, माझ्या ताराची जबाबदारी तुमच्यावर सोपावत आहे. जोपर्यंत तिचा गौण समारंभ होत नाही, जोपर्यंत ती तिच्या सासरच्या घरी जात नाही, तोपर्यंत तुम्हाला राजकुमारीची काळजी घ्यावी लागेल आणि मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात राजकुमारीला शोभेल तसे आपल्या मुलीला निरोप द्यायला लागेल. महाराज, ही माझी तुम्हाला हात सोडून शेवटची विनंती आहे. कृपया ही माझी शेवटची इच्छा मानून ती पूर्ण करा. राणीची दयनीय अवस्था पाहून आणि कदाचित तिच्या शेवटच्या शब्दांनी भारावून जाताना राजा जयपालचे कठोर हृदय खोल करुणेने भरले. त्याने राणीचा कमकुवत हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, ठीक आहे प्रेमलता, काळजी करू नकोस. मी आपल्या मुलीची काळजी घेईन आणि तिचे लग्न पूर्ण शाही सन्मानाने करेन. राजाच्या या आश्वासनाने राणी प्रेमलताच्या चेहऱ्यावर थोडीशी शांतता पसरली आणि काही क्षणातच ती मृत्युमुखी पडली. राणीच्या मृत्यूनंतर आणि वचन दिल्याप्रमाणे राजा जयपालने काही दिवस शोक केला. तथापि हा शोक केवळ वरवरचा होता. मग एके दिवशी त्याने राजकुमारी ताराला निरोप पाठवला की तो त्या दिवशी तिला भेटायला येईल. जेव्हा राजकुमारी ताराला तिच्या वडिलांकडून हा अनपेक्षित संदेश मिळाला, तेव्हा तिच्या आनंदाला पारावरच उरला नाही. 18 वर्षात पहिल्यांदाच पिताने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती तिच्या वडिलांना भेटणार होती, ज्या वडिलांबद्दल तिने तिच्या आईकडून फक्त ऐकले होते. दरबारातील दैनंदिन कामातून मुक्त होऊन त्यांच्या मनात एक अज्ञात उत्सुकता निर्माण झाली होती. जेव्हा राजा जयपाल राजकुमारी ताराला भेटण्यासाठी महालात गेला, जिथे तारा तिच्या आईच्या मृत्यूनंतर एकटीच राहत होती, तेव्हा त्याने तिला तारा अशी हाक मारली. राजाचा खोल आवाज ऐकून तिचे हृदय धडधडले आणि राजकुमारी तारा तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि राजाकडे तोंड करून बसली. तिला नुसते पाहून जयपाल स्तब्ध झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याचे डोळे विस्फारले. आपली मुलगी राजकुमारी तारा, जी आता तरुणी झाली होती, तिचे अलौकिक अतुलनीय सौंदर्य पाहून दृष्ट राजा जयपाल आपले भान गमावून बसला आणि तिच्याकडे कामुक नजरेने पाहू लागला. जेव्हा राजा जयपालने पहिल्यांदाच राजकुमारी ताराला इतक्या जवळून पाहिले, तेव्हा तो विसरला की त्याच्या समोरील स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची मुलगी होती. त्याच्याच रक्ताचा एक भाग होती. राजाने त्याच्या आयुष्यात कधीही इतकी सुंदर मनमोहक मुलगी पाहिली नव्हती. त्याचे संपूर्ण व्यभिचारी आयुष्य, ज्यामध्ये त्याने असंख्य स्त्रियांचा आनंद घेतला होता, ताराच्या सौंदर्यासमोर तो फिकट पडला. जयपालला विश्वासच बसत नव्हता की हे दैवी सौंदर्य, त्याच्यासमोर उभी असलेली ही सुंदर मुलगी तीच मुलगी आहे जिचा तो जन्मापासून तिरस्कार करत होता, इतका की आजपर्यंत तो तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचीही हिम्मत करत नव्हता. पण आज जेव्हा त्याने पहिल्यांदाच आपल्या मुलीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले,
तेव्हा तो त्याचे विवेक आणि सर्व नैतिक सीमा गमावून बसला आणि फक्त तिच्याकडे पाहत राहिला. राजा जयपालचे डोळे वडिलांच्या कोमल प्रेमाने भरलेले नव्हते, तर तो एक दृष्ट प्राणी होता, जो सर्व प्रतिष्ठा, सामाजिक आणि नैतिक कर्तव्ये विसरून आपल्या घाणेरड्या कलंकित नजरेने राजकुमारीकडे वरपासून खालपर्यंत पाहत होता. त्याची नजर इतकी कामुक होती की ती कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीला थरथर कापायला लावेल. राजकुमारी तारा, जी तिच्या वडिलांकडून प्रेम आणि आशीर्वादाची अपेक्षा करत होती, ती या विचित्र आणि भयानक नजरेने अगदी हादरून गेली. तिला काहीच समजत नव्हतं, पण तिच्या मनात एक अज्ञात भीती आणि द्वेष निर्माण होऊ लागला. राजकन्येला पाहून राजा जयपालने एकही शब्द उच्चारला नाही. तो दगड झाला असं वाटत होतं. तो शांतपणे एखाद्या समोहित माणसासारखा त्याच्या कक्षात परतला. वासनेने ग्रासलेला तो दृष्ट राजा फक्त राजकुमारी ताराचाच विचार करत होता. तिचे रूप, तिचे तेज, तिची निरागसता त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार चमकत होती. त्याचे मन रिकामे झाले. इतर कोणत्याही विचारांना जागा उरली नव्हती. राजकुमारी ताराचाच तो हसरा पण आता घाबरलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. राजा तिथेच बसला होता. त्याच्या कामुक विचारांमध्ये हरवला होता. दिवसाची कधी रात्र झाली आणि रात्रीची कधी सकाळ झाली हे त्याला कळलेच नाही. राजकुमारी ताराच्या मोहक तरीही आता वासना जागृत करणाऱ्या प्रतिमेला त्याचे मन हलवू शकले नाही. हजारो निरुपद्रवी वाटणारे प्रश्न आणि उत्तरे, हजारो घृणास्पद विचार एकाच वेळी त्याच्या मनात घोळत होते. तो त्याच्या मुलीबद्दल असलेल्या या नवीन भयावह भावना समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान बिचारी राजकुमारी तारा देखील खोल गोंधळात आणि अथांग भीतीत होती. तिला का हे माहीत नव्हते, पण ज्या वडिलांना भेटण्याची तिला खूप इच्छा होती, त्यांना भेटल्यानंतर, ज्या वडिलांना तिने तिच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते, ज्या वडिलांना ती पहिल्यांदाच भेटली होती, त्यांना पाहून राजकुमारीला थोडासाही आनंद किंवा समाधान वाटले नाही. तिला या विचाराने त्रास होत होता की तिला तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या डोळ्यात असे कोणतेही भाव दिसत नाहीत जे तो त्याच्या मुलीला भेटायला आला होता, जिला त्याने 18 वर्षांपासून पाहिले नव्हते, जिला त्याने स्वतः भेटण्यासाठी संदेश पाठवला होता. उलट त्याच्या चेहऱ्यावर ते भाव होते. त्याच्या डोळ्यात एक तेज होते जे एखाद्या लोभी, वासनेने वेड्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतात जेव्हा तो एखादी अत्यंत सुंदर आणि अप्राप्य गोष्ट पाहतो. याचा विचार करूनच राजकुमारीचे हृदय तिरस्कार आणि भीतीने भरले. दरम्यान जेव्हा राजा जयपालला कळले की सकाळ झाली आहे आणि त्याच्या रात्रभर जागरणाने त्याचे वाईट विचार आणखी बळकट झाले आहेत, तेव्हा त्याने ताबडतोब त्याच्या एका विश्वासू सेवकाला त्याची सर्वात वेगवान घोडागाडी तयार करण्याचा आदेश दिला. घाईघाईत वासनेने आंधळा झालेला राजा घोडागाडीत चढला आणि जंगलाकडे निघाला, जिथे एक संत एका निर्जन ठिकाणी राहत होते. त्याला त्याच्या नवीन पेच प्रसंगावर काही उपाय हवा होता किंवा या पापी इच्छेला काही धार्मिक मान्यता हवी होती. थोड्याच वेळात राजासोबत त्याचा सेवक भीम, जो गाडी चालवत होता, तो ऋषी साधूंच्या साध्या पण शांत निवासस्थानी पोहोचले. राजा संतांना नमस्कार करून त्यांच्या समोरच्या आसनावर बसला. भीम काही अंतरावर बसला. राजाने कोणतीही पूर्वसूचना न देता इतक्या सकाळी त्यांच्याकडे येत असल्याचे पाहून संत थोडे आश्चर्यचकित झाले आणि प्रेमाने म्हणाले, मला सांग बेटा, तू इतक्या सकाळी इथे का आला? राजवाड्यात सर्व काही ठीक आहे ना? मला तुझ्या डोळ्यात काही अस्वस्थता दिसते. राजा जयपालने आपले खरे हेतू लपवून एक धूर्त गोष्ट रचली आणि संतांना म्हणाला, हे संत, माझ्या स्वामी, कालपासून मी एका क्षुल्लक पेच प्रसंगात अडकलो आहे आणि मला वाटले की तुमच्याशिवाय दुसरे कोणीही मला मार्गदर्शन करू शकत नाही. राजाचे शब्द ऐकून संत सहज म्हणाले, मला सांग बेटा, हा पेच प्रसंग काय आहे? हा कोणता असा प्रश्न आहे जो तुला इतक्या सकाळी माझ्याकडे घेऊन आला आहे? जर माझ्या ज्ञानाने तो सोडवता आला तर मी नक्कीच तुला मदत करेन.
राजा जयपाल त्याच्या धूर्त योजनेनुसार म्हणाला, प्रभू, मी तुम्हाला एक उपमा विचारू इच्छितो. मी माझा प्रश्न या माध्यमातून विचारतो. समजा एखाद्या व्यक्तीने कष्टाने आंब्याचे झाड लावले, दिवस रात्र त्याची काळजी घेतली, त्याला खत आणि पाणी दिले, उष्णता आणि थंडीपासून त्याचे संरक्षण केले आणि वर्षानुवर्ष अथक प्रयत्न आणि वाट पाहिल्यानंतर जेव्हा ते झाड एक मोठे झाड बनते आणि गोड रसाळ फळे देते, तेव्हा ज्याने ते झाड लावले आणि जोपासले तो दुसऱ्याला देण्याऐवजी ते गोड फळ स्वतः खाऊ शकत नाही का? जर त्याने स्वतः वाढवलेल्या झाडाचे गोड फळ तोडले तर तो गुन्हा होईल का? त्यात काही पाप आहे का? आपल्या मुलीला फळ आणि स्वतःच्या झाडाचा मालक म्हणून तो त्याच्या धूर्त इच्छेला एक निष्पाप प्रश्न म्हणून मांडत होता. राजाकडून ही उपमा ऐकून महात्मा राजाच्या मनात दडलेला धूर्त अर्थ समजू शकले नाही. ते फक्त म्हणाले, नाही माझ्या राजा, जर ते फक्त फळ खाण्याबद्दल असेल तर त्यात काय पाप असू शकते? ज्याने झाड लावले आणि त्याची काळजी घेतली त्याचा त्याच्या फळावर पहिला हक्क आहे. एखाद्याच्या श्रमाचे फळ उपभोगण्यात काहीच वाईट नाही. महात्मांनी हे उत्तर एका सामान्य संदर्भात दिले. त्यांना हे माहिती नव्हते की राजा स्वतःला हे खोटे सांत्वन देत आहे की त्याचे घाणेरडे विचार, त्याची कामवासना चुकीची नाही. त्याला महात्मांची मान्यताही मिळाली आहे आणि तो मनापासून आनंदी होऊन एका वाईट हास्याने महात्मांना निरोप देतो. भक्तांनो, आजची कथा तुम्हाला थोडी जरी प्रेरित करत असेल तर 3 भक्तांना आजची कथा लाईक करून शेअर करा. बघा, परमेश्वर तुमची कोणतीच इच्छा पूर्ण करणार नाही आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानेच तुम्हाला या कथेचे मोठे फळ प्राप्त होईल. तर तो कामवासना करणारा राजा त्याच्या मुलीशी, राजकन्येशी काय करतो ते आपण आता जाणून घेऊया. राजासोबत असलेला सेवक भीम, जो हे सर्व पाहत आणि ऐकत उभा होता, त्याला राजाची विचित्र कहाणी आणि असामान्य वर्तन खूपच विचित्र वाटले. त्याला राजाच्या बोलण्यात काहीतरी विचित्र आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अपवित्र तेज जाणवत होते. पण राजाला काहीही बोलण्याची किंवा विचारण्याची त्याची हिंमत नव्हती. तो फक्त एक नोकर होता. दरम्यान बिचारी राजकुमारी तारा रात्रभर नीट झोपली नव्हती. तिच्या वडिलांच्या भयानक नजरेने आणि त्याच्या कामवासनेने भरलेल्या डोळ्यांनी तिची शांती हिरावून घेतली होती. बराच विचार केल्यानंतर राजकुमारी ताराला वाटले की हे सर्व फक्त तिची कल्पनाशक्ती आहे का? कोणाला माहीत, तिचे वडील तिला जे वाटतात ते नसतील आणि तेच कदाचित त्यांच्याबद्दल अशा रानटी आणि नकारात्मक गृहीतके बनवणारी असेल. कदाचित इतक्या वर्षांनी तिला पाहून ते आश्चर्यचकित झाले असतील. हा विचार मनात ठेवून आणि स्वतःशी तर्क करण्याचा प्रयत्न करून राजकन्या तिच्या शंका दूर करण्यासाठी तिच्या वडिलांना पुन्हा भेटण्याचा निर्णय घेते. पण ती जाऊ शकत नव्हती, कारण राजा त्याच्या कुटील योजनेसाठी एका संतांची मान्यता घेण्यासाठी जंगलात गेला होता. राजकन्या निराश होऊन तिच्या खोलीत परतते. राजा जयपाल संतांना भेटून त्याच्या वाईट हेतूंना धार्मिक मान्यता मिळवून देऊन त्याच्या राजवाड्यात परततो. त्याचे मन आणखी भ्रष्ट झाले होते. बराच वेळ त्याच्या खोलीत एकटा बसून खोलवर विचार करून आणि त्याच्या वाईट योजनेला अंतिम रूप दिल्यानंतर तो एक पत्र लिहितो. हे पत्र प्रतापगडचा राजा धर्मपाल याला उद्देशून होते आणि तो त्याचा सेवक भीम याला पत्र देऊन, ज्याच्यावर त्याला विश्वास होता की तो त्याची आज्ञा पाळेल, त्याने त्याला आज्ञा दिली. भीमा, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश घेऊन प्रतापगडला जा आणि तो स्वतः राजा धर्मपालाला पोहोचव. लक्षात ठेव, हे पत्र त्याच्यापर्यंत थेट पोहोचले पाहिजे, कोणताही विलंब न करता. राजाचा आदेश मिळाल्यावर त्याचा सेवक भीम, जो अजूनही सकाळच्या घटनांमुळे काहीसा गोंधळलेला होता, तो लगेच घोड्यावर बसून प्रतापगडला जाण्यासाठी निघाला. काही तासांच्या सततच्या प्रवासानंतर विश्रांती न घेता घोड्यावर बसून तो प्रतापगड राज्याच्या सीमेवर पोहोचतो आणि लवकरच राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर प्रकट होतो.
त्यावेळी राजा धर्मपाल राज्यसभेत आपला दरबार भरवत होता. त्याच्या मंत्र्यांसोबत आणि परिषदेच्या सदस्यांसोबत राज्याच्या कारभारावर चर्चा करत होता. भीमाने संदेश पाठवला की एक दूत विलासनगरचा राजा जयपालचा एक तातडीचा संदेश घेऊन आला आहे. आदेश मिळाल्यावर भीमाला राज्यसभेत सादर करण्यात आले. भीमाने राजाला नमस्कार केला आणि जेव्हा तो राजा जयपालचे पत्र राजा धर्मपालला देत होता तेव्हा राजा धर्मपाल आपल्या राजसी स्वभावाने म्हणू लागला, "काय संदेश घेऊन आला आहेस भीमा? त्याला जोरात वाचून दाखव, जेणेकरून सर्वांना तो संदेश कळेल. विलासनगरहून काहीतरी शुभ संदेशच असेल." भीमा राजाचा आदेश पाळून ते पत्र वाचू लागला. पत्रात लिहिले होते की प्रिय राजा धर्मपाल, मला तुम्हाला अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की माझी लाडकी मुलगी आणि तुमची लाडकी पुत्रीवधू राजकुमारी तारा तिच्या पूज्य आई राणी प्रेमलता हिच्या अकाली मृत्यूचा खोल धक्का सहन करू शकली नाही. ती सतत दुःखात बुडालेली होती आणि शेवटी दुःखाच्या या सागरात बुडून ती देखील या नश्वर जगातून निघून गेली. मला ही हृदयद्रावक बातमी खूप पूर्वी तुम्हाला सांगायची होती, परंतु मी फक्त धैर्य एकवटले आहे आणि तुम्हाला हा संदेश लिहिण्याचे माझे कर्तव्य पार पाडले आहे. प्रथम माझ्या सद्गुणी पत्नीसाठी आणि नंतर माझ्या स्वतःसाठी. हे राजा, मला समजते की ही बातमी तुमच्यासाठी किती वेदनादायक असेल. राजकुमार अभिमन्यूचे भविष्य लक्षात ठेवून कृपया त्याच्यासाठी पुनर्विवाह करण्यासाठी दुसरी योग्य राजकुमारी शोधा. या दुर्दैवी घटनेबद्दल आणि तुम्हाला कळवण्यात झालेल्या विलंबाबद्दल मी मनापासून माफी मागतो. राजा जयपालचा हा खोटा आणि क्रूर संदेश ऐकून राजा धर्मपालला जणू विजेचा जोरदार धक्का बसला. तो त्याच्या सिंहासनावर अवाक झाला. पण संदेश घेऊन येणारा सेवक भीम राजा धर्मपालापेक्षा कितीतरी मोठा धक्का आणि आश्चर्य अनुभवतो. त्या सकाळी झालेली गूढ घटना, महात्मांची भेट, राजा जयपालने आंब्याच्या झाडाची बातमी दिली आणि आता राजकुमारी ताराच्या मृत्यूची बातमी देणारे हे पूर्णपणे खोटे पत्र, जरी त्याने स्वतः काही तासांपूर्वीच तिला राजवाड्यात जिवंत आणि निरोगी पाहिले होते, या सर्व ठिपकेदार रेषा त्याच्या मनात एक एक करून जोडू लागल्या. राजाचे दृष्ट, घृणास्पद आणि राक्षसी हेतू समजण्यास त्याला जास्त वेळ लागला नाही. भीमाचे हृदय थरथर कापू लागले. तो विचार करत होता की एक बाप आपल्या मुलीसाठी इतका खालसा विचार कसा करू शकतो. जेव्हा सेवक भीमाला राजाचे दृष्ट हेतू स्पष्टपणे कळले की दृष्ट राजा आपल्याच निष्पाप मुलीबद्दल इतके घाणेरडे अक्षम्य विचार मनात बाळगत आहे, तेव्हा तो क्षणभरही थांबला नाही. जणू काही त्याच्या पायावर वीज चमकली. तो एकही शब्द न बोलता वेगाने घोड्यावर स्वार होऊन विलासनगरकडे परतला. राजकुमारी ताराच्या सुरक्षिततेबद्दल त्याचे हृदय चिंतेने भरलेले होते. प्राचीन काळी जेव्हा राजा आणि सम्राट लग्न करत असत तेव्हा मुलीचे वडील तिला संपत्ती, धान्य, दागिने आणि हुंडा देत असत. तसेच तिची काळजी घेण्यासाठी काही विश्वासू सेवकही देत असत. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राजा जयपालशी प्रेमलताचे लग्न झाले होते तेव्हा सेवक भीमही राणी प्रेमलतासोबत विलासपूर येथील तिच्या माहेर घरातून आला होता. म्हणूनच तो नेहमीच राणी प्रेमलताशी अत्यंत निष्ठावान आणि अढळ राहिला होता. त्याला रात्र होण्यापूर्वी, काहीही अनुचित घडण्यापूर्वी राजकुमारी ताराकडे पोहोचायचे होते. तिला या सर्व गोष्टींची माहिती द्यायची होती. तिला इशारा द्यायचा होता. त्याने विलासपूर नगरकडे जाताना त्याच्या घोड्याला त्याच्या सर्व शक्तीनिशी चाबूक मारले. त्याचे हृदय भयानक भीतीने धडधडत होते. इकडे ही बातमी समजल्यावर राजकुमार अभिमन्यूची अवस्था अशी होती की जर तुम्ही त्याला कापले तर त्याच्या शरीरात रक्तही दिसणार नाही. जणू काही त्याच्यात जीवच उरला नाही. तो जिवंत प्रेतासारखा झाला होता. 7 ते 8 वर्षांपूर्वी जेव्हा त्याने राजकुमारी ताराशी बालपणी लग्न केले होते तेव्हा राजकुमार अभिमन्यूने ताराची फक्त एक झलक पाहिली होती. तिचे मोठे काळे निरागस डोळे, निरागसता आणि मोहकतेने भरलेला तिचा चेहरा. तेव्हापासूनच तो राजकन्येसोबत त्याचे उर्वरित आयुष्य आनंदाने घालवण्याची गोड स्वप्ने गुप्तपणे जपत होता.
गेल्या काही वर्षांचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण त्याने अशी आशा आणि वाट पाहत घालवला होता की एके दिवशी त्याची पत्नी, त्याची प्रिय राजकुमारी तारा तिच्या लग्नानंतर त्याच्याकडे येईल आणि त्याचे निर्जन अंगण आनंदाने भरून जाईल. जड अंतकरण, निराशा आणि डोळ्यात अश्रू घेऊन राजकुमार अभिमन्यूला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याची पत्नी, त्याची तारा, जिला तो त्याच्या हृदयात प्रिय मानत होता, ती आता या जगात नाही. त्याचे जग उद्ध्वस्त झाले होते. दरम्यान विलासनगरमध्ये दृष्ट राजा जयपालने त्याची नापाक योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था केली होती. त्याच्या आदेशाने संपूर्ण राजवाड्यात एक गूढ आणि भयानक शांतता पसरली होती, कारण त्याने सर्व नोकरांना कोणत्या न कोणत्या कारणाने सुट्टी दिली होती. दिवसाचा प्रवास संपला होता आणि तो हळूहळू सूर्यास्ताकडे सरकू लागला होता आणि संध्याकाळचा अंधार हळूहळू आकाशाला व्यापू लागला होता. जसजशी संध्याकाळ होत गेली आणि परिसर धुक्यात भरला, तसतसा घामाने भिजलेला सेवक भीम त्याच्या थकलेल्या घोड्यासह राजवाड्याच्या मुख्य दाराशी आला. पण तो घाईघाईने आत जात असताना राजाकडून विशेष आदेश मिळालेल्या रक्षकांनी त्याला भाल्यांनी थांबवले आणि कठोरपणे विचारले, तू कोण आहेस आणि इतक्या रात्री कुठे जात आहेस? तुला माहीत नाही का की विशेष कारणांसाठी राजाने आज सर्वांना सुट्टी दिली आहे आणि कोणालाही राजवाड्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही. रक्षकांचे बोलणे ऐकून भीम घाबरला. त्याला वाटले की त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील. पण नंतर लगेचच त्याने आपली बुद्धी वापरून आपली चिंता लपवली आणि शांत आवाजात म्हणाला, कृपया मला माफ करा, पण राजाने स्वतःने मला एक तातडीचा संदेश देऊन प्रतापगडला पाठवले होते आणि सांगितले होते की जेव्हा तू परत येशील तेव्हा घरी परतण्यापूर्वी तू मला भेटून काम पूर्ण झाल्याची माहिती दिली पाहिजे. राजाचे नाव ऐकून रक्षकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला राजवाड्यात जाऊ दिले. वेळ वाया न घालवता भीम राजवाड्याच्या खोल्यातून घाईघाईने निघाला आणि लगेच राजकुमारी ताराच्या विश्रांतीस्थळाकडे धावला व राजकुमारीच्या कक्षात पोहोचला. तेव्हा राजकुमारी एकटी बसून आपल्या आईच्या आठवणीत रडत होती. जेव्हा तिची नजर त्याच्यावर पडली तेव्हा अचानक कक्षात आलेल्या सावलीला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि रागाने ओरडणारच तितक्यात तोपर्यंत नोकर भीमा पटकन म्हणाला, क्षमा असावी राजकुमारी, जे मी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या कक्षात आलो, पण बाबच तशी आणि गंभीर होती की मला इथे यावे लागले. कृपया शांत व्हा आणि माझे ऐका. भीमाची विनम्रता आणि त्याच्या डोळ्यात खरेपण पाहून राजकुमारी म्हणाली, बोला काका, काय झालं आहे? अशी कोणती समस्या आहे ज्याने तुम्ही असे लपून छपून माझ्या कक्षात आलात? सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा नोकर भीमा, जो आत्ताही धापा टाकत होता, तो राजकुमारीसमोर हात जोडत म्हणाला, राजा सकाळी संतांना भेटल्यापासून ते प्रतापगडावर राजकुमारीच्या मृत्यूचा खोटा संदेश देण्यापर्यंत व तेथील राजा धर्मपाल आणि अभिमन्यूची प्रतिक्रिया सविस्तरपणे सांगू लागला आणि शेवटी अत्यंत कापत्या आणि दुःखी स्वरात म्हणतो, क्षमा करा राजकुमारी, मी एक लहान सेवक आहे आणि माझे तोंड खूप लहान आहे आणि मी खूप मोठी गोष्ट बोलत आहे. पण एक पिता आपल्या मुलीच्या गौण समारंभावेळी तिला तिच्या सासरी न पाठवता तिथे तिच्याच मृत्यूची खोटी बातमी देतो. त्याचे मन नक्कीच काहीतरी अतिशय घृणास्पद, अतिशय भयानक कट रचत आहे. राजकुमारी, तुम्ही सावध व्हा, तुमचे प्राण संकटात आहेत. नोकर भीमाची ही गोष्ट ऐकून राजकुमारी ताराच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पुढे नोकर भीम, ज्याचे डोळे राणी प्रेमलताबद्दल कृतज्ञतेने आणि राजकुमारीबद्दलच्या काळजीने भरलेले होते, तो म्हणाला, मुली, मी तुझ्या स्वर्गीय आईसोबत अगदी लहानपणापासून होतो. तेव्हापासून मी नेहमीच तिच्याशी आणि या राजघराण्याशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिलो आहे. जेव्हा तू लहान होतीस तेव्हा मी तुला माझ्या मांडीवर जेवू घातले होते, तुला गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणून जेव्हा मला हे सर्व कळले, तुझ्या वाईट वडिलांचे हेतू कळले, तेव्हा मी तुला हे सर्व सांगणे माझे कर्तव्य आहे असे मला वाटले. आता मी तुला सत्य सांगितले आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर.
मी आता आतमध्ये जात आहे, कारण जर कोणी मला इथे पाहिले तर ते आपल्या दोघांसाठीही विनाशकारी ठरेल. हे बोलून आणि पुन्हा एकदा सावध नजरेने राजकन्येकडे पाहत भीम शांतपणे तिथून निघून गेला. अगदी शांतपणे, जसे तो आलाच नव्हता. राजकुमारी तारावर वीज पडली. जणू तिच्या डोक्यावर संपूर्ण आकाश कोसळले आहे असे वाटू लागले. ती बिचारी मुलगी तिथेच उभी राहिली, पुतळ्यासारखी गोठलेली. तिच्या सुंदर डोळ्यातून ज्वालेसारखे गरम अश्रू वाहत होते. तिचे मऊ गाल ओले करत होते. तिचे मन सुन्न झाले होते. तिची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती नाहीशी झाली होती. क्षणभर तिला असे वाटले की तिला एक भयानक स्वप्न पडलं आहे, किंवा कदाचित भीमकाकांनी सांगितलेले सर्व खोटे आहे, किंवा ती तिच्या वडिलांबद्दल सर्व प्रकारच्या विचित्र अविश्वसनीय गोष्टींची कल्पना करत आहे. एक वडील, तिचा स्वतःचा पिता, इतका नीच कसा असू शकतो? पण नाही, तिने कल्पना केलेली भीती, तिच्या वडिलांचे तिरस्कारयुक्त डोळे हे सर्व खरं होतं. सर्व धागे, सर्व घटना तिच्या मनात एक एक करून जोडू लागल्या. तिला तिच्या वडिलांनी ऋषींना विचारलेला विचित्र प्रश्न आठवला, जो भीमाने पुन्हा पुन्हा सांगितला होता. आंब्याच्या झाडाची आणि त्याच्या फळाची कहाणी. ती स्वतःला त्या असहाय्य निष्पाप आंब्याच्या झाडाशी आणि तिच्या कामुक वडिलांना त्या झाडाच्या स्वार्थी लोभी मालकाशी जोडू लागली. तिच्या दृष्ट पापी वडिलांनी तिच्या सासऱ्यांना प्रतापगडला तिच्या मृत्यूची खोटी कलंकिक बातमी का पाठवली हे तिला समजण्यास वेळ लागला नाही. तिची आई जिवंत असताना तिने संभाषण आणि संकेतांद्वारे वारंवार राजकुमारीला तिच्या वडिलांच्या वाईट सवयी आणि चारित्र्यातील दोषांबद्दल सांगितलेच होते, पण ती कधीच कल्पना करू शकली नव्हती की तो इतका नीच असू शकतो. त्याचे विचार इतके घाणेरडे, इतके राक्षसी असू शकतात. काही वेळ राजकन्या स्तब्ध अवस्थेत शून्यात पाहत अश्रू ढाळत बसली. दुःख, राग, पश्चाताप आणि भीतीच्या मिश्रणाने तिचे हृदय फाटले गेले. मग तिने तिचे धैर्य एकवटले, तिचे अश्रू पुसले आणि तिला जाणवले की आता या अपवित्र राजवाड्यात एका क्षणासाठीही राहणे तिच्यासाठी सुरक्षित नाही. तिचा कामुक वडील कधीही येथे येऊन त्याच्या राक्षसी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण ती कुठे जाईल एकटी रात्रीच्या या वेळी आणि अज्ञात? तिला कोणाचाही आधार नव्हता, आश्रय नव्हता. शेवटी खूप विचार केल्यानंतर आणि तिच्या आत्म्याला फटकारल्यानंतर राजकन्येने दृढ निश्चय केला की तिला कुठेतरी जावे लागेल. ती कितीही निराधार असली तरीही ती इथे या नरकासारख्या राजवाड्यात एक क्षणही राहणार नाही. धैर्य एकवटून आणि तिच्या स्वर्गीय आईला आठवून राजकन्येने स्वतःला सावरले. तिने तिचे काही आवश्यक कपडे आणि तिला मिळालेले मौल्यवान दागिने एका लहान गठ्ठ्यात भरले. मग तिने तिचे राजेशाही कपडे काढून टाकले आणि साधे जर्जर दिसणारे कपडे घातले, जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये. जेव्हा ती राजवाड्याच्या मागच्या गुप्त प्रवेशद्वाराजवळ पोहोचली तेव्हा रक्षकांनी तिला थांबवले. त्यांनी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत संशयाने पाहिले. तू कोण आहेस आणि इतक्या रात्री राजवाड्याच्या या भागात तू काय करत आहेस? महाराजांनी आज विशेष कारणांसाठी सर्वांना बाहेर काढले आहे. रक्षकांचे कर्कश आवाज आणि त्यांचे प्रश्न ऐकून राजकन्या तारा थिजली आणि घाबरून थांबली. पहारेकऱ्यांनी असे थांबवल्यामुळे आणि आपली ओळख लपवून ती हळू आवाजात बोलू लागले. माझे नाव कर्मा आहे. मी राजकुमारीची सेविका आहे. आज तिची तब्येत बरी नसल्याने तिने मला संध्याकाळी तिची सेवा करायला थांबवले होते. आता तिला थोडे बरे वाटत आहे आणि ती झोपी गेली आहे, म्हणून तिने मला ताबडतोब घरी जाण्यास सांगितले आहे. कारण ती म्हणाली आहे, महाराजांनी आज सर्व नोकरांना सुट्टी दिली आहे. जर तू इथे राजवाड्यात राहिलीस तर तू राजाच्या आदेशाचे उल्लंघन करशील आणि शिक्षा भोगू शकशील. राजकन्येची कहाणी, तिची दयनीय अवस्था आणि तिच्या बोलण्यातली भीती ऐकून पहारा देणाऱ्या सामान्य रक्षकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांनाही राजाचे आदेश माहिती होते. म्हणून अधिक चौकशी न करता त्यांनी राजकन्या ताराला जाऊ दिले.
पहारेकऱ्यांना चुकवून राजकुमारी तारा राजवाड्याच्या भिंतीतून पळून जाण्यात यशस्वी ठरली. पण आता तिच्या समोर आणखी मोठी आणि गंभीर समस्या होती. असहाय्य मुलगी, इतक्या भयानक काळोख्या रात्री तिने कुठे जावे? तिने कोणाची मदत घ्यावी? रस्ते भयानक शांत होते. थरथरत्या पावलांनी अनोळखी रस्त्यांवर थोडे अंतर चालत असताना राजकुमारीला एक जुने मोडकळीस आलेले घर दिसले, जे वर्षानुवर्ष सोडून दिलेले होते. राजकुमारी ताराने विचार केला, मी कशी तरी ही भयानक रात्र इथे घालवीन आणि त्यानंतरच मी सकाळ उजाडल्यावर आणि थोडा प्रकाश पडल्यावर सुरक्षित ठिकाणी जाईन. हा विचार मनात ठेवून आणि देवाला हाक मारत राजकन्या त्या उजाड भयानक घराच्या आत एका तुटलेल्या भिंतीला लागून बसली. तिला तिच्या नशिबावर, तिच्या दुर्दैवावर रडावेसे वाटत होते. एकेकाळी राजवाड्याच्या आरामात वाढलेली राजकन्या आता तिच्या दृष्ट पापी वडिलांमुळे या भयानक अवशेषांमध्ये अडकून पडली होती आणि तिच्या दुर्दैवाबद्दल शोक करत होती. ती लांब आणि वेदनादायक रात्र कशी तरी निघून गेली. जेव्हा पृथ्वीवर मंद सकाळचा प्रकाश पसरू लागला आणि पक्ष्यांचा मऊ किलबिलाट ऐकू आला, तेव्हा राजकुमारीने पुन्हा धाडस केले आणि ती निघाली. तिला खूप काळजी वाटत होती की जर तिचा दृष्ट पिता सकाळी तिच्या खोलीत आला आणि ती तिथे सापडली नाही तर नक्कीच एक मोठा शोध सुरू होईल आणि तिला पकडण्यासाठी सैनिक पाठवले जातील. म्हणून तिला राज्यापासून शक्य तितके दूर जायचे होते. राजकुमारी तारा तिच्याकडे असलेली थोडीशी शक्ती गोळा करून वेगाने एखाद्या अज्ञात दिशाहीन ध्येयाकडे निघाली होती. तिला कोणतेही गंतव्यस्थान नव्हते. तिला फक्त या नरकातून बाहेर पडायचे होते. राजवाड्यात सकाळ झाली तेव्हा राजकुमारीने जी कल्पना केली होती तेच घडले. रात्रभर त्याच्या वासनेच्या आगीत जळत असलेला राजा जयपाल आपला राक्षसी डाव अंमलात आणण्यासाठी राजकुमारी ताराच्या खोलीत आला. जेव्हा त्याला राजकुमारी तिथे सापडली नाही, तिची खोली रिकामी होती हे पाहून त्याचा राग शिगेला पोहोचला. त्याचा चेहरा राग आणि निराशेने ओरडला. राजवाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात राजकुमारीचा शोध घेण्यात आला. प्रत्येक नोकराची चौकशी करण्यात आली, पण ती कुठेही सापडली नाही. ती तिथे अजिबात नसताना तो तिला कसा शोधू शकला असता? निराश आणि संतप्त राजा जयपाल आपली योजना अयशस्वी होताना पाहून हात चोळत राहिला आणि रागाने गर्जना करू लागला. दुसरीकडे भुकेलेली आणि तहानलेली राजकुमारी तारा चालत चालत खूप दमली. तिच्या पायात फोड आले आणि तिच्या शरीरात ताकदच उरली नव्हती. तेव्हा ती जवळच वाहणाऱ्या स्वच्छ नदीच्या काठावर असलेल्या एका दाट झाडाच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी बसली. जेव्हा अत्यंत तहानलेली राजकुमारी नदीचे थंड पाणी तळहातावर भरून पिऊ लागली, तेव्हा तिला शांत पाण्यात स्वतःची सावली, स्वतःचे प्रतिबिंब दिसले. स्वतःचे प्रतिबिंब, स्वतःचे विलक्षण सौंदर्य पाहून तिला पहिल्यांदाच स्वतःच्या सौंदर्याचा तिरस्कार आणि घृणा वाटली. तिने स्वतःशीच विचार केला, असे सौंदर्य, असे रूप, असे सौंदर्य काय कामाचे आहे जे माझ्या स्वतःच्या वडिलांना राक्षस बनवू शकते, ज्यामुळे मला आज हे सर्व दुःख सहन करावे लागत आहे. जर मी कुरूप जन्माला आले असते तर कदाचित मला या भयानक दिवसाचा सामना करावा लागला नसता आणि मी माझ्या आईसोबत सामान्य जीवन जगू शकले असते. हे विचार करत तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तुटलेल्या आत्म्याने, जखमी हृदयाने आणि थकलेल्या शरीराने राजकुमारी नदीकाठी असलेल्या त्या झाडाखाली अनिश्चित भविष्याबद्दल विचार करत काळजीत बसली होती. मग एका क्षणात ती विचार करू लागली, मला प्रतापगडावर जायला हवे आणि राजा धर्मपाल आणि अभिमन्यूला सर्व सांगायला हवे. पण परत तिच्या मनात विचार आला, मी त्यांना या सर्व घृणास्पद गोष्टी कशा सांगू आणि ते माझ्यावर विश्वास ठेवतील का? एक बाप आपल्या मुलीशी असे कसे करू शकते यावर कोण विश्वास ठेवे? जर ते मी एक चारित्र्यहीन स्त्री आहे असे समजून मला नकारतील तर मी कुठे जाईन? मग तिच्या अस्वस्थ मनात आणखी एक विचार आला, एक अंतिम हताश उपाय. या पापी स्वरूपाचा कायमचा नाश का करू नये? त्याला इतके कुरूप करावे की कोणीही त्याकडे पाहूही नये. ते मोहक राहणार नाही, कोणीही त्याची इच्छा करणार नाही,
कोणीही त्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. कोणीही कुरूप स्त्रीला त्रास देणार नाही. या आत्मउत्साही विचाराने आणि तिच्या सौंदर्याला तिच्या सर्व दुःखांचे मूळ कारण मानून राजकुमारी ताराने कसे तरी जवळ पडलेल्या काही कोरड्या काड्या घासून आग लावली आणि नंतर नदीकाठच्या ओल्या मातीत काजळी मिसळली. ती धूळ आणि मातीने भरली. काही क्षणातच एकेकाळी सुंदर असलेली राजकुमारी एका भयानक, कुरूप आणि भयावह भिकारी स्त्रीमध्ये रूपांतरित झाली, जिला ओळखताही येत नव्हते की ही तीच राजकुमारी तारा आहे. काजळी आणि मातीने तिचे स्वरूप झाकून राजकुमारी ताराने आरशाऐवजी नदीच्या शांत पाण्यात स्वतःकडे पाहिले. तिने पाहिलेली प्रतिमा एखाद्या भयानक पिशाच्या पेक्षाही कमी नव्हती. क्षणभर तिचे हृदय थरथरले, पण दुसऱ्या क्षणी तिला सुरक्षिततेची एक विचित्र भावना जाणवली. आता कोणताही पुरुष, कोणताही प्राणी तिच्याकडे त्या नजरेने पाहणार नाही. पुढे तिचे सासरचे लोक, जरी तिला अशी भीती वाटत होती की तिथे तिच्यावर कोण विश्वास ठेवेल, विशेषतः तिच्या वडिलांनी तिच्या मृत्यूची खोटी बातमी आधीच पाठवल्यानंतर, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. एकतर ती या अक्षम्य जंगलात तहानेने मरेल किंवा मग ती शेवटचा प्रयत्न करेल. तिने तिच्यासोबत आणलेले काही दागिने तिच्या कपड्यांखाली अधिक काळजीपूर्वक लपवले. आता ती राजकुमारी तारा नव्हती, तर एक अनामिक कुरूप भिकारी होती. तिला विलासनगरच्या सीमेपासून शक्य तितके दूर जायचे होते. तिचा प्रवास अत्यंत कठीण होता. दिवसा ती शेतात किंवा घनदाट जंगलात फिरत असे. रात्री ती एका पडक्या मंदिरात, जीर्ण धर्मशाळेत किंवा दाट झाडाखाली आश्रय शोधत असे. बरेच दिवस ती उपाशी झोपायची. कधीकधी दयाळू शेतकऱ्याची पत्नी तिला कोरडी भाकरी देत असे, तर कधीकधी तिला हाकलून लावले जात असे. तिने मानवी स्वभावाचे अनेक पैलू पाहिले: दया, करुणा, द्वेष आणि उदासीनता. राजवाड्यांच्या ऐशोआरामात वाढलेल्या या राजकुमारीसाठी हे जीवन कठोर होते, जी तिला जगाच्या वास्तवाची ओळख करून देत असे. तिच्या कोमल पायांना फोड आले होते. तिचे शरीर कमकुवत होते, पण तिच्या हृदयात जीवन आणि न्यायाची मंद ज्योत अजूनही जळत होती. दरम्यान राजा जयपाल आपल्या मुलीच्या गूढपणे गायब होण्याने अस्वस्थ झाला होता. त्याने सर्व दिशांना हेर आणि सैनिक पाठवले होते, पण ताराचा कोणताही पत्ता लागला नाही. तिला सत्य उघड करण्यास भाग पाडण्याच्या आशेने त्याचा राग दिवसेंदिवस वाढत होता. पण भीम, त्याची राणी प्रेमलता आणि राजकुमारी तारा यांच्याशी असलेल्या निष्ठेवर ठाम राहिला. त्याने कोणतेही रहस्य उघड करण्यास नकार देत शांतपणे त्रास सहन केला. अनेक आठवड्यांच्या कठीण आणि वेदनादायक प्रवासानंतर राजकुमारी तारा अखेर प्रतापगड राजाच्या राजधानीत पोहोचली. ती विस्कळीत आणि उद्ध्वस्त झाली होती. शहर भव्य होते आणि लोक समृद्ध दिसत होते, पण एक विचित्र शोककळा पसरली होती. काही आठवड्यांपूर्वीच प्रतापगडच्या राजकुमार अभिमन्यूची पत्नी विलासनगरची राजकन्या मृत पावली असल्याचे तिने लोकांकडून ऐकले. मृत झालेली राजकन्या जिवंत आहे यावर कोण विश्वास ठेवेल? ती मार्गाच्या शोधण्याच्या आशेने राजवाड्याच्या आसपास फिरत होती. तिच्या कुरूपतेमुळे आणि फाटक्या कपड्यांमुळे पहारेकरी तिला राजवाड्याजवळही येऊ देत नव्हते. काही दिवस ती शहरातील धान्याच्या कोठारांवर आणि मंदिराबाहेरील अर्पणांवर उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी तिला कळले की राजवाड्याच्या बागेत काही नवीन माळींची गरज आहे. तिला वाटले की ही एक संधी असू शकते. तिने तिची उर्वरित ऊर्जा बागेच्या सर्वात दूरच्या भागात गवत कापण्याच्या आणि स्वच्छ करण्याच्या छोट्या कामात घालवली. आता तारा दररोज राजवाड्याच्या बागेत काम करत असे. ती राजकुमार अभिमन्यूची एक झलक पाहण्यासाठी दुरूनच राजवाड्यातील हालचाली पाहत असे. आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूच्या शोकात राजकुमार क्वचितच आपल्या खोलीतून बाहेर पडत असे. कधीकधी सकाळी लवकर तर कधीकधी संध्याकाळी उशिरा तो तारा जिथे काम करत असे त्या बागेच्या एकाकी भागात एकटाच फिरत असे. अशाच एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता आणि आकाश खिन्नतेने भरलेले होते, तेव्हा राजकुमार अभिमन्यू हळूहळू त्याच दिशेने येत होता. तारा एका जुन्या झाडाखाली बसली होती. तिच्या नशिबाचा शोक करत होती. राजकुमाराच्या पावलांचा आवाज ऐकून ती घाबरून जागी झाली आणि तिचा चेहरा आणखी लपवण्याचा प्रयत्न करू लागली.
पण युवराजाने तिला आधीच पाहिले होते. राजकुमार अभिमन्यूला त्याच्या आवडत्या एकांत ठिकाणी इतक्या कुरूप घाणेरड्या महिलेला रडताना पाहून आश्चर्य वाटले. राजकुमार अभिमन्यूला त्याच्या आवडत्या एकांत ठिकाणी इतक्या कुरूप घाणेरड्या महिलेला रडताना पाहून आश्चर्य वाटले. साधारणपणे यावेळी बागेच्या या भागात कोणीही येत नव्हते. त्याच्या मनात एक अज्ञात करुणा निर्माण झाली, जी आधीच त्याच्या पत्नीपासून वियोगाच्या वेदनांनी भरलेली होती. तो तिच्या जवळ गेला आणि हळू आवाजात विचारले, देवी, तू कोण आहेस आणि इथे तू एकटी का रडत आहेस? तुला काही त्रास आहे का? राजकुमाराच्या आवाजावर तारा थरथर कापली. हा तोच गोड आवाज होता ज्याचे तिने वर्षानुवर्ष स्वप्न पाहिले होते. पण आता ती त्याला स्वतःची ओळख कशी करून देऊ शकेल? ती त्याला तिची कुरूपता आणि तिची दुःखद कहाणी कशी सांगू शकेल? ती मान झुकवून एकही शब्द न बोलता शांत राहिली. राजकुमाराने पुन्हा विचारले, तुला भीती वाटते का? घाबरू नकोस, मी तुला इजा करणार नाही. तुझी समस्या काय आहे ते मला सांग. कदाचित मी तुला मदत करू शकेन. ताराने धाडस एकवटले आणि विचार केला, काय गमवायचे बाकी आहे? जर ती आज गप्प राहिली तर तिला पुन्हा ही संधी कधीच मिळणार नाही. थरथरत्या आवाजात डोके वर न करता ती म्हणाली, महाराज, मी एक दुर्दैवी स्त्री आहे. माझ्या नशिबाने माझे सर्वस्व हिरावून घेतले आहे. मी न्यायाच्या आशेने दूरच्या देशातून इथे आले आहे. न्याय? राजकुमाराने आश्चर्याने विचारले, कसला न्याय आणि तू कोणत्या देशाचे आहेस? ताराने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, महाराज, माझी कहाणी खूप लांब आणि अविश्वसनीय आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. राजकुमाराच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तो म्हणाला, मला तुझी कहाणी सांग आणि मी धीराने ऐकेन. प्रतापगडमध्ये न्याय सर्वांसाठी समान आहे. तारा तिची ओळख लपवून आणि काल्पनिक नाव वापरून तिच्या अग्निपरीक्षेचे वर्णन करू लागली. सत्तेच्या नशेत एका दृष्ट माणसाने तिच्या कुटुंबाचा नाश कसा केला आणि तिच्या प्रतिष्ठेवर हल्ला कसा केला याचे तिने वर्णन केले. तिचा जीव वाचवण्यासाठी तिला तिचे घर आणि तिच्या मालकीचे सर्वस्व सोडून पळून जावे लागले आणि वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका कुरूप वेशात स्वतःला कसे वेशात घ्यावे लागले याचे तिने वर्णन केले. तिच्या वडिलांचे नाव न घेता तिने त्याच्या क्रूरतेचे आणि वासनेचे वर्णन केले. तिने तिच्या पतीचाही उल्लेख केला, ज्याला तिने एकदाही पाहिले नव्हते आणि आता तो मृत मानला जात होता. ती रडली आणि तिचा आवाज इतका वेदना आणि सत्याने भरलेला होता की राजकुमार अभिमन्यूचेही हृदय हेलावून गेले. तारा तिची कहाणी सांगत असताना राजकुमाराला काहीतरी विचित्र तरीही काहीतरी परिचित वाटले. कथेचे काही भाग त्याच्या स्वतःच्या मृत पत्नी राजकुमारी ताराच्या परिस्थितीचे प्रतिध्वनी करत होते. तथापि त्याला त्याच्या पत्नीचे प्रत्यक्षात काय झाले आहे याची कल्पना नव्हती. फक्त राजा जयपालने त्याला तिच्या मृत्यूची माहिती दिली होती. ताराने बोलणे संपवल्यानंतर राजकुमार क्षणभर गप्प राहिला. मग तो म्हणाला, तुझी कहाणी खरोखरच हृदयद्रावक आहे. जर ती खरी असेल तर तुझ्यावर गंभीर अन्याय झाला आहे, पण पुराव्याशिवाय मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? ताराला माहीत होते की हा प्रश्न नक्कीच येईल. थरथरत्या हातांनी तिने तिच्या पोटलीमधून राजेशाही चिन्ह असलेले एक छोटे सोन्याचे ब्रेसलेट काढले. हे ब्रेसलेट तिची आई राणी प्रेमलताने तिच्या बालपणीच्या लग्नाच्या वेळी तिला दिले होते आणि म्हटले होते की हे कुटुंबातील वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या मुलींना दिला जातो. ती राजकुमाराकडे ब्रेसलेट देत म्हणाली, महाराज, सध्या माझ्याकडे दुसरा कोणताही पुरावा नाही. माझ्या आईने मला हे ब्रेसलेट दिले आहे. कदाचित ते काहीतरी सिद्ध करू शकेल. राजकुमार अभिमन्यूने ब्रेसलेट हातात घेतले. विलासनगरच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांवर आणि राजेशाही चिन्हांवर त्याची नजर पडताच त्याचे हृदय धडधडले. हे ब्रेसलेट अगदी लग्नाच्या वेळी ताराच्या हातावर पाहिलेल्या ब्रेसलेटसारखेच होते, ज्याची एक अस्पष्ट आठवण अजूनही त्याच्या मनात कायम होती.
त्याने त्या कुरूप स्त्रीकडे बारकाईने पाहिले. त्याच्या मनात शंका आणि आशा कायम होती. तुला हे ब्रेसलेट कुठून मिळाले? त्याने जवळजवळ थरथरत्या आवाजात विचारले. ताराने डोके वर केले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या नजरेत एक विनवणी आणि सत्य होते. महाराज, ती म्हणाली, हे ब्रेसलेट माझे आहे, कारण मी विलासनगरची दुर्दैवी राजकुमारी तारा आहे, जिला तुम्ही मृतगृहीत ठरले आहे. हे ऐकून राजकुमार अभिमन्यूला वाटलं की त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तो स्तब्ध झाला. एक कुरूप भिकारी महिला आणि ती राजकुमारी तारा असल्याचा दावा करत होती. हे कसे शक्य आहे? हे दुसरे षडयंत्र होते का? हे अशक्य आहे, राजकुमार गोंधळून म्हणाला. राजकुमारी तारा मरण पावली आहे. तिचे वडील राजा जयपाल यांनी स्वतःही माहिती पाठवली होती. ताराने उत्तर दिले, महाराज, ती माहिती एक घृणास्पद खोटे होते. एका कटाचा भाग होते. माझे वडील स्वतःच्या मुलीबद्दल. असे बोलत असताना तिचा घसा दाबला गेला आणि ती पुढे चालू ठेवू शकली नाही. ती फक्त रडतच राहिली. राजकुमार अभिमन्यू एका खोल दुविधेत अडकला. त्या महिलेच्या डोळ्यात प्रचंड वेदना होत्या. त्याने उत्तर दिले, तुझे शब्द अविश्वसनीय आहेत, पण हे ब्रेसलेट मला विचार करायला लावत आहे. मी तुला आणखी एक संधी देईन. तू मला एक रहस्य अजून सांगू शकशील का, जे फक्त राजकुमारी तारा आणि तिच्या जवळच्या लोकांनाच माहिती असेल? ताराने थोडक्यात विचार केला. मग तिला तिच्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली. ती म्हणाली, महाराज, माझी आई राणी प्रेमलता मला सांगत असे की जेव्हा मी जन्माला आले तेव्हा माझ्या डाव्या खांद्यावर एक लहान चंद्रकोरी आकाराची जन्मखून होती. हे माझी आई, सुईणी आणि राजवैद्याशिवाय कुणालाही माहीत नव्हते. हे ऐकून राजकुमार अभिमन्यू घाबरला. राजा धर्मपालने त्यांच्या लग्नादरम्यान या चिन्हाचा सहज उल्लेख केला होता आणि राणी प्रेमलताने त्याला हे सांगितले होते. मी राणी आई आणि राजवैद्यांना बोलावून घेईन. जर तू जे म्हणतेस ते खरे असेल तर तुला नक्कीच न्याय मिळेल. जर ते खोटे ठरले तर तुला कठोर शिक्षा होईल. थोड्याच वेळात राजकुमार अभिमन्यूची आई आणि राजा धर्मपालाची पत्नी राणी आई आणि राजवाड्यातील वरिष्ठ वैद्य आले. राजकुमाराने परिस्थिती स्पष्ट केली. राणी आईने त्या कुरूप स्त्रीबद्दल संशय व्यक्त केला आणि वैद्यानेही अविश्वास व्यक्त केला. ताराचे हृदय धडधडत होते. हा जीवन मरण्याचा प्रश्न होता. राणी आईच्या आज्ञेनुसार एका महिला सेविकेने ताराच्या खांद्यावरून झगा उचलला. तिथे धूळ आणि मातीच्या थराखाली एक लहान चंद्रकोर आकाराचे जन्मचिन्ह स्पष्टपणे चमकले. राणी आई आणि वैद्य आश्चर्यचकित झाले. राणी आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पुढे येऊन ताराला मिठी मारली. माझ्या बाळा, तू जिवंत आहेस. राजकुमार अभिमन्यू या सत्याने स्तब्ध झाला. त्याच्या मनात जी काही शंका होती ती नाहीशी झाली. तो त्याच्या सासऱ्यावर राजा जयपालावर इतके उघड खोटे बोलल्याबद्दल आणि त्याच्या पत्नीला इतका छळ सहन करण्यास भाग पाडल्याबद्दल तीव्र रागाने भरला. ताराला ताबडतोब राजवाड्यात नेण्यात आले. तिला आंघोळ घालण्यात आली. तिला शाही पोशाख घालण्यात आला. जेव्हा तिच्या चेहऱ्यावरील काळेपणा आणि मातीचे थर निघून गेले तेव्हा तिचे तेज परत आले. इतक्या वर्षांच्या कष्टानंतरही तिचे अलौकिक सौंदर्य पुन्हा दिसले. ते अदृश्य होते. तिला पाहून जणू काही स्वर्गातून देवी अवतरली आहे असे वाटले. राजकुमार अभिमन्यूने त्याची पत्नी राजकुमारी तारा हिला तिच्या खऱ्या रूपात पाहिले तेव्हा तो मंत्रमुग्ध झाला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काही क्षणांपूर्वी तो ज्या कुरूप भिकारीशी बोलत होता ती त्याची पत्नी होती. त्याने ताराचा हात धरला आणि तिने सहज केलेल्या सर्व त्रासांबद्दल माफी मागितली. राजा धर्मपालला ही बातमी कळताच तोही आश्चर्यचकित होऊन संतापला. त्याने ताबडतोब विलासनगरवर हल्ला करण्याचा आणि दृष्ट जयपालाला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला.
राजकुमार अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली प्रतापगडाच्या सैन्याने विलासनगरकडे कूच केले. आपल्या मुलीच्या बचावाची आणि प्रतापगड सैन्याच्या हल्ल्याची बातमी ऐकून राजा जयपाल घाबरला. त्याने स्वतःच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अत्याचारांना कंटाळलेले त्याचे बहुतेक सैनिक आणि सामंत त्याला सोडून गेले आणि राजकुमार अभिमन्यूला सामील झाले. तुरुंगात असलेला त्याचा सेवक भीम मुक्त झाला. त्याने राजपुत्राला राजा जयपालच्या सर्व दृष्ट कृत्यांची आणि कटांची सविस्तर माहिती दिली. थोड्याशा युद्धानंतर विलासनगर सैन्याने शरणागती पत्करली. राजा जयपालला पकडून प्रतापगड येथे आणण्यात आले, जिथे त्याच्यावर शाही दरबारात खटला चालवण्यात आला. त्याचे सर्व गुन्हे, विशेषतः त्याच्या स्वतःच्या मुलीबद्दल असलेला त्याचा भयंकर कट सिद्ध झाला. राजदरबाराने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. राजा जयपालाच्या पतनानंतर विलासनगरचे राज्य देखील राजा धर्मपालच्या संरक्षणाखाली आले. त्याने एक सक्षम आणि न्यायी प्रशासक नियुक्त केला. राजकुमारी तारा आणि राजकुमार अभिमन्यू यांचे जीवन आता आनंदाने भरले गेले. ताराच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने केवळ राजकुमारालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला मोहित केले. ती एक आदर्श पत्नी आणि भावी राणी असल्याचे सिद्ध झाले. ती ज्या काही परिस्थितीतून गेली त्यामुळे ती अधिक दयाळू आणि समजूतदार बनली होती. काही काळानंतर राजा धर्मपालने युवराज अभिमन्यूचा अभिषेक केला आणि तो स्वतः राजशाही कर्तव्यांपासून निवृत्त झाला आणि धार्मिक कार्यात स्वतःला समर्पित केले. राजा अभिमन्यू आणि राणी तारा यांनी प्रतापगड आणि विलासनगरवर अनेक वर्ष न्याय आणि प्रेमाने राज्य केले. त्यांची प्रजा आनंदी आणि समृद्ध होती. अशा प्रकारे वासनेने आंधळ्या झालेल्या राजाचा अंत झाला आणि त्याच्या प्रजेसाठी सत्य, प्रेम आणि न्यायाच्या प्रेमाचा विजय झाला. जयपालच्या अतिवासनेने आणि भोगाने त्याचा विवेक नष्ट झाला, ज्यामुळे तो स्वतःच्या मुलीला अडकवण्याचा भयंकर गुन्हा करू लागला. यावरून हे सिद्ध होते की कोणत्याही भावना किंवा इच्छेचा अतिरेक विनाशकारी असू शकतो. राजा जयपालने आपल्या मुलीच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली, परंतु शेवटी सत्य राजकुमारी ताराच्या धाडसाने तिच्या सेवक भीमाच्या निष्ठेमुळे उघड झाले. राजा जयपालला त्याच्या दृष्ट कृत्यांसाठी शिक्षा झाली आणि तो मृत्युमुखी पडला. राजकुमारी ताराचा तिच्या संयम, धैर्य आणि पवित्रतेचे बक्षीस मिळाले. तिचा सेवक भीमालाही त्याच्या निष्ठेबद्दल सन्मानित करण्यात आले. राजकुमारी ताराचे सौंदर्य तिच्यासाठी शाप बनले होते, तथापि तिच्यातील धैर्य, बुद्धिमत्ता आणि पवित्रता या आंतरिक गुणांनी तिला अखेर वाचवले आणि तिला आदर मिळवून दिला. कुरूप स्त्रीच्या रूपात तिचा वेश हे देखील दर्शवतो की खरी ओळख बाह्य स्वरूपाने नव्हे तर कृती आणि चारित्र्याने प्रकट होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राजकुमारी तारा स्थिर राहिली. तिने संयम राखला आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शेवटी न्याय मिळवण्यासाठी तिच्या बुद्धीचा वापर केला. सेवक भीमाची त्याच्या स्वर्गीय राणी आणि राजकन्येप्रती असलेली निष्ठा प्रशंसनीय आहे. राजकुमारीला वाचवण्यात त्याच्या निष्ठेने महत्त्वाची भूमिका बजावली. राजा जयपालने आपल्या प्रजेवर आणि आपल्या कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी आपल्या सत्तेचा गैरवापर केला, ज्यामुळे त्याच्यावर विनाशकारी परिणाम झाले. राजकुमारी ताराला अनेक त्रास सहन करावे लागले, परंतु शेवटी तिला न्याय मिळाला आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली. ही कथा दाखवते की स्वतःच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा दृढ निश्चय करणारी स्त्री सर्वात मोठ्या संकटांनाही तोंड देऊ शकते. ताराने तिच्या पवित्रतेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी उचललेली पावले तिच्या आंतरिक शक्तीचे प्रतिबिंब आहेत. ही कथा आपल्याला नैतिक मूल्ये, धैर्य, सत्यता आणि कर्माच्या तत्वावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करते. तर भक्तांनो, आजची आपली कहाणी इथेच संपते. तुम्हाला ती कशी वाटली कृपया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कहाणी आवडली असेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळाली असेल. भक्तांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन कथेसह भेटू. तोपर्यंत मी पुन्हा तुम्हा सर्वांना स्वतःची, तुमच्या पालकांची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करते. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओबद्दल अपडेट्स मिळतील आणि त्यांचा फायदा तुम्हाला सर्वात पहिला होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांनी तुमची काळजी घ्या. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.